नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र आकाश पलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता पोहोचलो आहे मारुती मंदिरला. इथे बघू शकता आपण मारुती मंदिरला पोहोचलो आहे आणि आपला लिंगाचा डोंगर हा ट्रेक आहे. तर आपले सर्व आता मंडळी आहेत. तर आता इथे एक एक जण येत आहेत. इथे हॉटेल आहे, आपण आतमध्ये गेलो तर या ठिकाणी आपले सर्व पार्टिसिपेंट आलेले आहे. साई आहेत, तेव्हा काही लोक आहेत. हा यश देखील आला आहे. मित्रांनो, आपली या ठिकाणी गाडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता मारुती मंदिरला. आता आपण जातोय देवळामध्ये. देवळामध्ये कारण ज्या वेळेला आपण ट्रेक चालू करतो तर ट्रेक हा आपण जो मारुतीच्या कृपा आशीर्वादाने त्याची सुरुवात होते. तर त्यासाठी आपण आता देवळामध्ये आलो आहे. या ठिकाणी आपण नारळ वाढवून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तू ठेव ना तू ठेवला तरी चालेल. मित्रांनो, आपण मारुतीच्या मंदिरामध्ये आलो आहे. इथे आपण श्रीफळ ठेवलं आहे. मित्रांनो, आपण मंदिरात आता बाहेर चाललो आहे. तर माझ्यासोबत आहे आमचा ट्रेक मेंबर ओम आहे, त्याच्याबरोबरच इथे संकेत आहे आणि पाठीमागे यश आहे. तर रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग या टीमचे हे आपले ट्रेक लीडर असणार आहेत आणि आपल्या ह्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आपला हा लिंगाचा डोंगर ट्रेक हा पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, आपण श्रीफळ इथं वाढवून आपल्या ह्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, मोरया. तर मित्रांनो, आपले सर्व पार्टिसिपेंट आलेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आपण लिंगाच्या डोंगरसाठी या ट्रेकला निघालो आहे आणि आपल्या गाडीची सर्व माणसं आलेली आहेत. काही लोक टप्प्याटप्प्याने बसणार आहेत. तर त्यांना देखील आता घेत आपण या लिंगाचा ट्रेक हा आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा धागणा पाळ, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा धागणा पाळ, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा धागणा पाळ, हे धागणा पाळ. समोर स्पॉट मस्त वाटत आहे. मित्रांनो, आपण नाश्ता नेण्यासाठी आलो होतो. तर आपला नाश्ता रेडी झालेला आहे. यशकडेच काय चपाती आहे, नाही भाजी आहे. चपाती भाजीचा डबा आहे. ओमकडे कांदे पोहे आहेत. संकेतकडे चहा देखील घेतलेला आहे. तर आता आमचा नाश्ता देखील घेऊन झालेला आहे आणि आता आपण गाडीमध्ये जाऊन तिथून आपल्याला जायचं आहे भगतवाडी. आपलं बेस विलेज आहे लिंगाच्या डोंगरचं. तर त्या ठिकाणी आपण जाऊन नाश्ता करणार आहोत आणि नंतर मग आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे. ऑन द वे हो. 7 वाजेपर्यंत येईन मी. संध्याकाळी फोन करतो आलो की 7 वाजेपर्यंत येतो आहेत ना. मित्रांनो, आपण अंगवलीमध्ये पोहोचलो आहे भगतवाडीमध्ये. या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे आणि या ठिकाणी आपली नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तर या ठिकाणी आपला नाश्ता चालू आहे. इथे आपले सर्व पार्टिसिपेंट आहेत. कांदे पोहे आहेत. इकडे साई यश आहे.
आमचं वाढायचं काम संकेत करतोय खास करून. इकडे नाश्ता सुरू पण झालाय. चालू दे. चांगलाय का? शेव घेतली? लागला तर घ्या डबल. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत नाश्ता करायला. आणि सर्वांनी त्याला रिप्लाय द्यायचा मोठ्या आवाजामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. हर 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 हर. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. लिंगाचा डोंगर. आपल्यासोबत या राम्स ग्रुपचे सर्व पार्टिसिपेंट आहेत. तर आपला हा जो ट्रेक आहे आणि या ट्रेक दरम्यान जे व्हिडिओज वगैरे आहेत तर या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टीचा आनंद घ्या, त्या ट्रेकचा आनंद घ्या आणि जो हा लिंगाचा ट्रेक आहे तो तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, आपण भगतवाडीमध्ये आलो आणि या ठिकाणी हे जे घर आहे ते आपल्याला बघा कशा पद्धतीनं केलं ते पहिल्या. ही आहे पडवी म्हणजे अंगण म्हणतो. तर हा अंगणाचा भाग आहे आणि हा इथला हॉलच्या इथला भाग आहे. एंट्री जायला आपण करतो तो हा भाग आहे. नमस्कार आजी. इथे आजी आहेत बसलेल्या. हे पूर्वीचं घर आहे. तुम्ही आता आपण जे बघतो ते सर्व ठिकाणी आपल्याला कॉन्क्रिटीकरण केलेलं पाहायला मिळतं. पण आपली ही गावाकडची जी कोकणातली घरं आहेत तर ती खूप छान अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहेत. मित्रांनो, आपण खालून आता इथे वरती आलो आणि इथे वरती आल्याच्यानंतर आपण हा इथे राईट मारला. हा डायरेक्टली आपल्या जंगलमध्ये एंटर होतो. तर आपल्याला इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आता जाऊया आपण आतमध्ये. मित्रांनो, आपण या जंगलातून बाहेर पडलो आणि या ठिकाणी आहे ते आपल्याला समिट पॉईंट दिसतो. तर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तर इथून बाहेर पडलो. ह्या ठिकाणी पठार आपल्याला लागलेला आहे. इथे बघा आपले सर्व इथं लोक आता बाहेर पडलेले आहेत. खुश झालेले सर्व बघून समिट पॉईंट. तर मित्रांनो, आपला हा फायनली ट्रेक चालू झाला आहे आणि थोडा पाऊस नाही आहे त्याच्यामुळे जरा घाम पण आता भरपूर यायला लागलेला आहे. तर आपण हा एन्जॉय करत आपण हा ट्रेक करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी हे पूर्ण जाळं आहे आणि या जाळ्यामधून आपण आतमध्ये जातोय. आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एखाद्या हॉरर ठिकाणी आल्यासारखं असं वाटेल. हे बघा, हा त्याच्या आतील भाग आहे. बाहेरून एवढं दिसण्यात येत नाही. त्या आतमध्ये एवढी मोठी जागा आहे. मित्रांनो, आपण हा जो ट्रेक चालू केला आहे तर त्या ट्रेकला बेफाट गरम होतं आहे. कारण आता साधारण आजचा 3रा की 4था दिवस आहे की पाऊस नाही आहे आणि आम्ही खूप आशेने आलेलो आहोत की ज्या वेळेला आम्ही वरती पोहोचू तर त्यावेळेला तरी थोडासा आम्हाला पाऊस मिळाला पाहिजे. कारण आता ऊनच एवढं पडलं आहे की अक्षरशः काही घामाच्या धारा लागल्या आहेत. कारण आमच्या सर्व पार्टिसिपेंटना वाटतं की पाऊस पडलाच पाहिजे. तर आता बघूया पाऊस पडतो का ते. कारण वरती ब्लॅकआउट आहे पण खाली जर बघायला गेलं तिथे त्या ठिकाणी आम्ही आता ट्रेक करत चालतोय तर त्या ठिकाणी ऊनच आहे. मजा पण येते पण जर पाऊस आला असता
तर अजून मजा आली असती या ट्रेकला. बघूया कसं काय होतंय. When I'm scared, I send a flare and you're here in a flash. मित्रांनो, आपण या जंगलातनं बाहेर पडलो. ते बाकीचे जे येत आहे त्याची हालत बघा कशी दिसते ती तुम्हाला. अक्षरशः घाम निघालाय, घाम. पाऊस पण नाही आहे इथे. आता बाहेर आल्याच्यानंतर चांगला वारा लागायला लागलाय. कसं वाटतंय? तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, मला दाखवतो. ते बघा, हा आहे आपला समिट, लिंगाचा डोंगर. त्याच्या आपण इथे हा एक बेस आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. आणि इथून तुम्हाला समोर पाहू शकता तुम्ही, इथे हा महिमतगड आहे. आता धुक्यामध्ये गेलेला आहे, पावसाची ढग तिथे उतरलेले आहेत. ह्या महिमतगडाची बॅक साईड आहे, तुम्ही इकडं बघू शकता. थोडंफार दिसेल तुम्हाला ती सह्याद्री. बाकीचे माणसं खाली आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. क्रांती कसं वाटतंय? भारी ना? एक सिद्धी आहे आमच्या आर्याला टाकून दिली आहे. तुझं नावं सांगतात आर्याला का इकडे. मित्रांनो, आपण या जंगलातनं वरती आलो. आणि वरती आल्याच्या नंतर हा इथे तुम्ही आता पूर्ण बघू शकता. हा इथे आहे महिमतगड. पावसाची ढग आलेली आहेत आणि आपण आता इथे आहोत. कसं वाटतंय? भारी ना? एन्जॉय करताय ना? हे बघ, ही झोपली. हे काय नाव विसरलो मी. नीरजा. निसर्गामध्ये सुखाची झोप आपली नीरजा लिमये घेताना. खूप भारी आहे. आणि इथून आपल्याला ज्या पॉईंटला जायचं आहे, जो आपला एम आहे, तर हा आहे लिंगाचा डोंगर. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर मित्रांनो, आपण हा एन्जॉय करत हा ट्रेक सबमिट करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जो वॉटरफॉल आहे, धारेश्वरचा धबधबा, तर तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आपण या आपल्या ज्या सह्याद्रीच्या रणरागिणी आहेत किंवा जे सह्याद्रीचे मावळे आहेत त्यांच्यासोबत हा आपण ट्रेक एन्जॉय करूया. आणि या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील तो एन्जॉय करा. आमचा वजीर आलाय, तुम्हाला वजीर दाखवतो आमचा. जसा माहुली किल्ला परिसरामध्ये जो 90 डिग्रीमध्ये जो पिनॅकल आहे वजीर, तसा हा आमच्या रत्नागिरीतला वजीर साईराज मयेकर. ए वजीर आला रे, वजीर. ओके आहे ना साई? मस्त. त्याला सपोर्ट देतोय आमचा संकेत, आमचा टीम लीडर एक आहे. We just whisper, thinking of my life, the vision drifting by until I found a lighthouse in you. मित्रांनो, आपण ट्रेक करत जातोय आणि ट्रेक करत आपण थोडंसं पोहोचलोय. एक काहीच मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी जो आपला मेन स्पॉट आहे वॉटरफॉलचा, तर त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. तर तुम्ही इथून ग्रीनरी बघा, खूप छान परिसर आपल्याला इथून बघायला मिळतोय. सह्याद्रीने म्हणजे पूर्ण शालू अंगावरती पसरलेलं आहे, हिरवगार. तर आपण काहीच मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. आणि जे तुम्ही दृश्य बघणार आहात ते नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. मित्रांनो, आपला जो बेस आहे, तर त्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहे. आणि तुम्हाला तिथला जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही तो देखील बघा, नक्की बघा. हे बघा, आपण आता इथे पोहोचलो आहे. आणि इथून जे तुम्ही बघणार आहात ते स्वर्गसुख, जे कोकणातलं स्वर्गसुख आपण म्हणतो, ते आहे हे स्वर्गसुख. अप्रतिम, खूप छान. हे बघा, आता आपण इथे पोहोचलोय. माझ्या मागे आहे वॉटरफॉल. आणि आता इथे आल्याच्या नंतर जे आपले पार्टिसिपंट आलेले आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे तुम्हीच बघा. Guiding me out the dark.
जन्नत, स्वर्ग स्वर्ग. एकदम डग लावून बघतायत. कसं वाटतंय? काही लोक बघतात लगेच व्हिडिओ शूट वगैरे करायला लागले. कसं वाटतंय? काही ते ड्रोन उडवलाय, बघू शकता तुम्ही इथे. मित्रांनो, तुम्ही आता इथून हा स्पॉट बघितलाय आणि आता आपण चाललोय वरती समिटला. हा जो डोंगराचा शेवटचा जो भाग आहे समिट टोक, तर त्या ठिकाणी आता आपण चाललोय. आता बेसपर्यंत आपण आलो आणि आपली शेवटची चढाई आहे ती बाकी आहे. वरती जाताना इथे आपल्याला पूर्ण मार्लेश्वरची, हे बघा इथे तुम्ही पार्किंग आहे खाली आणि थोडंसं वरती आलात की पूर्ण मार्लेश्वरची पायऱ्या आहेत आणि हा आपल्याला इथे मार्लेश्वरचं बघायला मिळतंय. याच मार्लेश्वरच्या समोर आपल्याला इकडे वॉटरफॉल आहे. तर आता आपण जाऊया पुढे वरती. आपण समिटला जातोय आणि समिटवरून देखील आपण हा व्ह्यू बघूया. आपण वरती जाताना काही आपले आलेलेच आहेत तिथे मावळे. कुठून आलात? पहिला रत्नागिरीतलेच आहे, आपल्याकडचेच आहे. आपल्या रत्नागिरीतले सर्व मावळे आहेत. रत्नागिरीला कुठे? हातकंबा आहेत आपल्या हातकंबातले मावळे. फॉलो करा, थँक्यू. सपोर्ट करा, केला की आकाश पालकर नाव आहे. हो नक्की. मित्रांनो, आपल्या रत्नागिरीतले मिळाले. हा हो हो हो, मी काही हे डिलीट नाही करत, जे आहे ते रिअल. ओके, साधारण 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ पडेल. आकाश पालकर टाका. तर मित्रांनो, आपल्या रत्नागिरीतले भेटले, हातकंब्यातले आहेत. ते मला ते विचार होते व्हिडिओ मी नक्की येईल ना वगैरे. म्हटलं हो, म्हटलं नक्कीच येणार. हां असं का? तिकडे गेलायस ना त्या मार्गाने, मग तुला आता हा मार्ग जाऊया. हा तुझ्यासाठी सिरियसली. वरती लिंगाच्या डोंगरला जाताना 2 मार्ग आहे. एक थोडासा मधला पॅच आहे तो अवघड आहे आणि बाजूचा आहे तो सोपा आहे. तर साईराजने तो तिकडचा सोपा मार्ग केलेला आहे. खास करून साईराजसाठी जो अवघड पॅच आहे तो आपल्याला अवघड पॅच करायचा आहे आणि आपण अवघड पॅचची जाणार आहोत, खास करून साईराज मयेकरसाठी. मित्रांनो, आपण या अवघड वाटेने वरती आलो आहे. हे अवघड वाट. पाऊस नाही त्याच्यामुळे स्लिपरी कमी आहे आणि आपण हा बिना रोपच्या साहाय्याने आपण हा क्लाइंब करतोय. आणि जर का पावसामध्ये या ठिकाणी आलात तर आपल्याला रोपची आवश्यकता लागते. सिद्धी, व्हेरी गुड. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण अवघड वाटेने वर जाणार आहोत आणि खास करून आपण हा साईराजसाठी घेतलेला आहे. हा आमचा वजीर आहे. खास करून या साईराजसाठी हा आमचा अवघड पॅच. हा साईराजनी हा पॅच इथून चढलेला आहे. थोडासा टप्पा राहिलेला आहे आणि आपण आता जाणार आहोत. आपली इथे खडतर चढाई सुरू आहे. हा इथे समिट आहे आणि आपण आता अगदीच समिटच्या जवळ पोहोचलो आहे. मित्रांनो, आपण वरती पोहोचलो. खास करून आपण या माणसासाठी घेतला होता, वजीरसाठी, साईराज मयेकर. याच्यासाठी ही अवघड वाट घेतलेली होती आणि आपण लिंगाच्या डोंगराला जे पोहोचलो. हा आपला समिट आहे. दादा पकड. ये पकडतो ये. भिंतीच्या साईडला ना अशी बहुत जगा आहे. जायचं वर चढीचे सावकाश जा. अशी उलटी नको उतरू. तोंड त्या साईडला कर आणि बॅक ह्या साईड.
असं बॅलन्स समोर येतो ना बाहेर खाली म्हणून. चल चल वरती येतो जसं कम्फर्टेबल असं तसंच येतं. ते आहे पण ते त्याला तर कम्फर्टेबल नसेल पण तर त्या साईडला ती पण ठीक त्या आहे. साईडला. थांबा. तर मित्रांनो आपण इथे आतमध्ये आलो. आल्याच्या नंतर तिथे आपण 2 मूर्त्या आहेत त्या देखील बघितल्या. पहिल्या ब्लॉगमध्ये याचा व्हिडिओ केलेला आहे पण आपल्याकडे आता थोडासा वेळ कमी आहे त्याच्यामुळे आता पुन्हा करत नाही. ए या खाली या खाली या खाली ये. तर मित्रांनो आपण समिटला पोहोचलोय आणि आपला हात देखील इथे कंप्लीट झालेला आहे. हिप हिप! हिप हिप! हिप हिप! तर मित्रांनो आपला हा ट्रेक इथे कंप्लीट झालेला आहे. आपण वरच्या समिट पॉइंटला पोहोचलोय तर आता आपण खाली डाऊन करतोय. तर एकदा एक मोठ्याने घोषणा देऊया आणि आपण डाऊन करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. खाली जाऊ. जंप हे जंप नको असू दे सावकाश जंप नको मारू. मित्रांनो आपण या वाटेने पुढे आलो. मगाशी गेलो होतो येताना खालच्या वाटेने आलो आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याकडे पूर्ण पाण्याची कमतरता आहे. तर इथे आपल्याकडे एक पाणी मिळालेलं आहे. तर आपण इथे देशी जुगाड केलेला आहे. इथे आणि हा जो ओढा आहे छोट्याशा ओढ्यानं जे पाणी येत आहे त्याच्यामध्ये भर केलेले आहे. कारण पाऊस नाही आहे त्याच्यामुळे पाणी देखील कमी झालेलं आहे आणि याच पाण्यामध्ये थोडंसं आम्ही थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा वापर करून आम्ही आता बॉटल भरतोय. एवढी छोटीशी बॉटल आणि माझ्यासोबत इथे बाकीचे आहेत. तुम्ही कुठून आलेला? निवळीत आहे आपल्या रत्नागिरीत आहे देखील रत्नागिरीत आहेत निवळीत आलेले आहेत. याने देखील आम्ही थेंबे थेंबे तळे साचे ह्या पाण्याचा ह्या पद्धतीचा वापर करून बॉटल देखील भरलेली आहे. तर इथे पाण्याचा सोर्स. मित्रांनो आपण समिटवरनं खाली आलो आपल्या बेसला आणि आता इथे आपला लंच टाईम चालू झालेला आहे. इथे आपण आहे आपल्याकडे मटकीची भाजी उसळ आहे आणि सोबत चपाती आहे. सिद्धी आहे का जेवण? ओके छान आहे ना जेवण? कसं आहे? ओके. इथे एक मैफिल बसलेली आहे जेवणाची आमची. इकडे देखील आहे या साईडला माणसे. तिकडे आपले सिनियर सिटीजन आहेत शिर्के सर. हा आमच्याकडे टीम आहे. कसं आहे जेवण? छान आहे. ओके. दुसरी गँग आमची या साईडला आहे. इकडे देखील आपण जाऊया आणि यांच्यासोबत आपण जेवूया. हे तुमचे डबे कुठे आहे? आई हे बघ हे आम्हाला उपाशी मारणार एक दिवस. यांना डबे अजून काढले नाही. आम्हाला भरपूर भूक लागलेली आहे. ती केळी बिळी खाणं तिकडे. चालू दे. या एका साईडला आमचा ओजस आहे. तुझं नाव पार्थ आणि वेद. ओके. यांचा देखील आता लंच टाइम झालेला आहे. हळूहळू चपात्या बाहेर येत आहेत. तर मित्रांनो आपण या माझ्या मागे तुम्ही बघू शकता या साईडला आहे वॉटरफॉल आणि या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपली इथे जेवणाची मैफिल बसलेली आहे. तर तुम्ही देखील या आमच्यासोबत जेवायला. मित्रांनो आपला हा ट्रेक लिंगाचा डोंगर हा कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता रिटर्नला निघालो आहे. तर या ठिकाणी आपल्या कोकणातली पोरं काय करू शकतात याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण दाखवतो. तुम्ही बघू शकता. हे बघा ही आहेत आमच्या कोकणातली पोरं. ही आहेत आपल्या कोकणातली पोरं. जिथे जागा मिळेल तिथे कोकण सुख. मित्रांनो आपण आता दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जे वॉटरफॉल आहे ते जो मार्लेश्वरचा मूळ धबधबा तिथपासून जो वरचा धारेश्वरचा आहे तर आपले हे सर्व आपल्याला पॉईंट आता ह्या इथला जो स्पॉट आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो.
ही पूर्ण उभी चढाई आहे. तर आपल्याला वरती समिटला जायचं आहे. पूर्ण उभी चढाई आहे. सिद्धी सावकाश. मित्रांनो आपण वरती समिटला आलो. या ठिकाणावर तुम्हाला दाखवतो. हे इथे पार्किंग आणि तर सरळ असं वरती आलं पायरी मार्गाने. इथे आहे हा मार्लेश्वर, हे बघा. आणि मार्लेश्वरच्या समोर थोडंसं गेलं की आपल्याला इथे मार्लेश्वरचा वॉटरफॉल पाहायला मिळतो. आणि इथून वरती हे बाकीचे वॉटरफॉल, याला म्हणतात धारेश्वरचा वॉटरफॉल. तर ही संपूर्ण सह्याद्री आहे. आपण मगाशी गेलो तर हा लिंगाचा डोंगर, हा समिट पॉईंट आहे आणि याच्या ह्या सानिध्यामध्ये आहे हे वॉटरफॉल. तर मित्रांनो आपण फायनली वरती टॉपला आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून पाहायला मिळतं. मित्रांनो आपण वरून टॉपवरनं खाली निघालो. आपला ट्रेक करत करत खाली पोहोचलो आहे आणि थोड्याच मिनटामध्ये आपण खाली बेसला पोहोचणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ केलेली नाही आहे, जातानाची केली आहे आणि येतानाचा भाग जो आहे तो घेतला नाही आहे. डायरेक्टली आपण एंडचा घेणार आहोत आणि जो हा आपला ट्रेक आहे तर तो पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो आपण फायनली खाली पोहोचलो आहे. आपण ज्या ठिकाणी ज्या आपल्या ट्रेकला सुरुवात झाली ते जे घर आहे या साईडला गाडी पार्किंग केलेली आहे. तर इथून आपल्या ट्रेकला सुरुवात झाली होती तर त्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहे. तर इथे आपण फ्रेशअप वगैरे होणार आहोत आणि इथून जाणार आहोत आपण निवळीमध्ये आस्वाद वडापाव खाण्यासाठी आणि नंतर मग तिथून आपण जाणार आहे आपल्या रत्नागिरीला. तर आपण जाऊया आता डायरेक्टली आस्वादला. तर मित्रांनो आपण लिंगाचा डोंगर या ट्रेकसाठी गेलो होतो. तर आपण आता पोहोचलो आहे रत्नागिरीला. आपला हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की बघाल. तर आपण हा जो व्लॉग आहे तर आपण इथेच थांबवतोय. तर आपण पुन्हा भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.